तुकाराम मुंढे कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही, हो, जोपर्यंत ते एक IAS ऑफिसर आहेत. माझी आणि बऱ्याच जणांची इच्छा आहे की या कडक आणि प्रामाणिक माणसानं राज्याचं नेतृत्व करावं. आता हे लक्षात घ्या की स्वतः तुकाराम साहेबांनी अशी कोणतीही राजकीय इच्छा कधीच बोलवून दाखवलेली नाही. पण जर जनतेच्या आग्रहाखातर त्यांना CM व्हायचं असेल तर त्यांना 3 डेंजर पॉलिटिकल आणि संविधानात्मक चक्रव्यूह तोडावे लागतील. पहिली स्टेप आणि सर्वात मोठं बलिदान, संविधानाच्या लाभाचे पद म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट नियमानुसार कोणताही वर्किंग गव्हर्नमेंट ऑफिसर इलेक्शन लढवू शकत नाही. म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये उतरण्यासाठी मुंढे साहेबांना आधी त्यांच्या IAS पदाचा राजीनामा द्यावा लागेल किंवा VRS घ्यावी लागेल. आता सांगा, एवढी पॉवरफुल खुर्ची सोडणं सोपं आहे का? आणि समजा जर त्यांनी राजीनामा दिला पण, मग येते दुसरी स्टेप, 145चा आकडा. भारतात अमेरिकेसारखं डायरेक्ट पब्लिक व्होटिंग नसतं. इथे मुख्यमंत्री जनता नाही तर आमदार ठरवतात. विधानसभेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 288 पैकी किमान 145 आमदारांचा सपोर्ट लागतो. आता तुम्ही सांगा, आजच्या भ्रष्ट सिस्टीम मधला कुठला नेता एका अहोरात्र काम करणाऱ्या प्रामाणिक माणसाला आपला बॉस मानेल? म्हणजे तुकाराम मुंढेंना स्वतःचा पक्ष काढावाच लागेल आणि 145 कट्टर प्रामाणिक माणसं निवडून आणावेच लागतील, जे सध्याच्या राजकारणात नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. पण पिक्चर अभी बाकी आहे. आपल्या संविधानामध्ये एक खतरनाक शॉर्टकट आहे, कलम 164(4). हा एक असा लूपहोल आहे ज्याच्यानुसार मुंढे साहेब आमदार नसतानाही डायरेक्ट मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. पण ही एक सर्वात मोठी रिस्क आहे, कारण ह्यात नियम असा आहे की शपथ घेतल्यानंतर करेक्ट 6 महिन्यांच्या आत त्यांना कुठून तरी निवडणूक जिंकून आमदार व्हावंच लागेल, नाहीतर 6 महिने पूर्ण होताच डायरेक्ट खुर्ची खाली. थोडक्यात सांगायचं तर एका प्रामाणिक अधिकाऱ्याला CM बनवणं हा कुठला पिक्चर नाहीये, तो एक पॉलिटिकल गेम आहे. पण तुम्हाला काय वाटतं, आजचे हे नेते जे सारख्या यांच्या बदल्या करत असतात ते आपल्या तुकाराम मुंढेंना CM होऊन देतील? तुमचं मत कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.